माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी। ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णू दासा भाविकाशी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी। ही संत मंडळी सुखी असो, नामा मने तया असावे कल्याण। ज्या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी। ही संत मंडळी सुखी असो, विठाला विठाला। करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुशरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। काय माझी वाणी मानेल संताशी, रंगवू चित्ताशी आपुलिया। का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली। ती चोज करुणी माऊली रिझे जेवी। प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित शय भक्ती। बोल जरी गंगावती शुकाराल, जोडून या करा देवीला माता, देवीला माता। परिसावी विनंती माझी पंढरी नाथा, हे परिसावी विनंती माझी पंढरी श्रोते देखा। त्यान मन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला। अज्ञान म्हणून आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा मने विठाला विठाला। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी। ही संत मंडळी सुखी असो,
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत भगवंताच्या सानिध्यामध्ये संपूर्ण आयुष्य ज्यांनी घातलं असं पंढरपूरवासी नामदेवराय यांच्या गाथ्यातील मागणी प्रकरणामधील आज आपण अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंग आधारे नामदेवराया भगवंताकडे मागणी करीत आहेत। विठ्ठला विठीवरल्या भगवंताशी संवाद करीत असताना नामदेवराया 4 गोष्टी देवाला सांगत आहेत। हे भगवंता, ही लिस्ट घेऊन आलेलो आहे म्हणले मी तुझ्याकडे, आहे का नाही? या 4 गोष्टी मला पाहिजे। अकल्प आयुष्य व्हावे, आहे का नाही? अकल्प आयुष्य झालं पाहिजे म्हणले। कोणाचं? तर संतांचं। पहा मागणीमध्ये स्वतःसाठी काहीच नाही बरं का, स्वतःसाठी त्या लिस्ट मध्ये स्वतःसाठी काही मागणी नव्हती। अकल्प आयुष्य व्हावे, हे का नाही? तया कुळा माझी या सकाळा हरीच्या दासा। आयुष्य अकल्प कल्प आयुष्य म्हणले आमच्या वारकरी संप्रदायासाठी द्या देवा। कल्पनेची बाधा, आहे का नाही? कोणत्याही प्रकारची बाधा माझ्या हरिभक्ताला झाली नाही पाहिजे आणि माझ्या हरिभक्ताला कोणताच अहंकार कोणताच गर्व झाला नाही पाहिजे। कोणत्याच पद्धतीचा गर्व माझ्या हरिभक्ताला, माझ्या संताला, माझ्या वारकऱ्याला, हे भगवंता माझ्या वारकऱ्याला कोणताच अहंकार झाला नाही पाहिजे। मग तो कसाही असू दे, सुवर्ण असू दे, आहे का नाही? त्याचं कल्याण कर म्हणले। कोणाचं? ज्या मुखे निधान पांडुरंग नामा मने तया असावे कल्याण। ज्याच्या मुखामध्ये देवा माझ्या भगवंताचं नाव आहे ना, त्याचं मात्र कल्याण झालं पाहिजे। अशा 4 गोष्टी महाराज लिस्ट घेऊन नामदेवराय भगवंताकडे गेलेले आहेत। थोडक्या वेळामध्ये अल्पशा काळामध्ये अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न करा। अभंगाचा भाव एवढाच आहे, नामदेवराया भगवंताच्या समोर उभे आहेत, आहे का नाही? त्या पंढरपुरामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर नामदेवराया उभे आहेत आणि एक लिस्ट घेऊन गेलेले आहेत आणि त्या लिस्ट मधली मागणी आज आपण या अभंगामध्ये पाहणार आहोत। विठ्ठला 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 कुंडली नवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज। विठ्ठला 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 मागणी देवाकडे करीत आहेत नामदेवराय। चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा बऱ्याच दिवसापासून हा नाम सप्ताह या चिंचोली गावामध्ये चालू आहे। आज 51 वर्ष 51 वर्ष झाले महाराज। सुंदर अशी कथा आपल्या व्यासपीठावरून आपले आदरणीय, आहे का नाही, गिरीश महाराज यांच्या मुखामधून आपण श्रवण करीत आहात। सुंदर अशी कथा आहे, सुंदर असं नियोजन आहे। परिसरातील सर्व गायनाचार्य मंडळी, आहे का नाही, ही सर्व गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, आपल्याच परिसरामधील एक रत्न, आहे का नाही, बोर्डीकर, आहे का नाही, बोर्डीकर महाराज आमचे माऊली महाराज बोर्डीकर। सुंदर असं त्यांच्याकडून आपल्याला मृदंगाची साथ मिळणार आहे। गायनाचार्य सुद्धा संपूर्ण परिसरामधील आहेत। हो विठ्ठल
आता सगळ्याचे नाव घेत नाही, कारण की 9:15 सुरू झालेले आणि 11:15 कंप्लीट आपलं कीर्तन समाप्त होणार आहे, कारण की 2 तासाचा कालावधी असतो. विठ्ठला परिसरातील भजनी मंडळ 151 बळी असणार आहे का नाही, गायनाचार्य सर्व या ठिकाणी आपण या सप्ताहामध्ये आनंद घेत आहोत, कारण की हा आनंद जीवनाचं कल्याण करणार आहे, जीवन मुक्त होणार आहे. या नामस्मरण सप्ताहामध्ये बरं का एकच काम होते दादा, ज्याच्यासाठी आपण आलो होत ना ते काम या सप्ताहामध्ये होत असतं. ज्याच्यासाठी आपण या जीवात्म्याला मनुष्य योनीमध्ये जे काय आपण आलेलो आहोत, जे काय आपल्याला देवानं पाठवलेलं आहे, तर या सप्त्यामध्ये ते काम पूर्ण होतात. नाही तर एरवी संसारामध्ये काहीही फायदा नाही, आपण आलो तसं वाया जाणार. पण या 7 दिवसामध्ये फक्त आपला उद्धार असतो. म्हणून एवढे 7 दिवस तरी आपण या सप्त्याला तनमनानं धनानं दिले पाहिजे, कारण की जीवन मुक्त होण्याचं साधन फक्त एवढंच, पाप मुक्त होण्याचं साधन फक्त एवढंच आहे. कारण की या जीवाचं कल्याण जर करायचं असेल तर फक्त याच कीर्तनामध्ये होतं. कलियुगामधले हे साधन आहे दादा. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये सगळं सोपं असं साधन हे कीर्तन सांगितलेलं आहे, भागवत कथा सांगितलेली आहे का नाही. म्हणून हे साधन हे सोपं आहे, फक्त येऊन बसावं लागते, बाकी काहीच नाही दादा. विठ्ठला आज जागराचं कीर्तन असल्यामुळं ऐक नाही, 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडं या गावकरी मंडळी ही काय आजची जी काही अन्नदाते मंडळी आहे का नाही, त्याच्यामध्ये काळे पाटील, शिकरे पाटील, वाढेकर पाटील आहे का नाही, पिसाळ पाटील, पुन्हा माणिकराव झाले का, ही यांची आजची जी अन्नदाताची आणि ही कीर्तनाची यजमान, मला त्यांच्याकडून आपल्याच गावातील हरिभक्त परायण वैजनाथ महाराज काळे यांच्याकडून फोन आला आणि ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. विठ्ठला या कीर्तनाला आवर्जून आज या गावचं आहे का नाही, जे काही ग्रामदेव आहे का नाही म्हणतात, असे आमचे गुरु सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच महाराष्ट्रातील आहे का नाही ज्यांनी नाव केलं असं पांचाळ घराणं, हे सगळंच कुटुंब मी हमेशा बी म्हणत असतो की नामदेवरायचं कुटुंब यायचं कुटुंब सारखंच आहे. विठ्ठला आज ज्यांचा अभंग आपण सेवा करता निवडलेला आहे, त्यांच्याही घरामध्ये 14 लोक भजन करीत होते आणि यांच्याही घरामध्ये 14 लोक भजन करतात. बरं, किती भजन करत होते नामदेवराच्या? हरी 14 लोक भजन करीत होते दादा, लहान मोठे सर्व लोक भजन करीत होते आणि त्याच पद्धतीचं हे कुटुंब आहे. म्हणून त्याला टाळ्या वाजवा एकदा आहे का नाही. त्याचं लेकरू भजन करते, मुलगी करते, मुलगा करतो, वडील सगळेच करते आहे का नाही. नामदेवरायाच्या घरामध्ये सुद्धा आपण तरी एकलेच करतो, पण आमच्या घरचे करते का आपले? होय महाराज, नामदेवरायाच्या घरी 14 लोक भजन करीत होते.
बरं, भजन करीत असताना नामदेवराया भजन पैशासाठी करीत नव्हते बरं का. नामदेवरायानं एवढा परमार्थ केला बरं का, पण कधीच देवाला काही मागितलं नाही. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायाच्या बरं का कुळामध्ये, नामदेवरायाच्या वाडवडिलामध्ये मागणी ही नव्हतीच, कारण की वारकरी संप्रदायामध्ये मागणी नाहीच. मग तुम्ही म्हणता मागणी पर अभंग कसा घेतला? मागणी ही स्वतःसाठी नव्हती. नामदेवरायानं जीवनामध्ये भगवंताच्या समोर कधीच हात पसरला नाही, कधीच नाही पसरला महाराज. एवढी गरीब परिस्थिती होती नामदेवरायाची. अहो, राहाला घर नव्हतं, नामदेवरायाला राहाला घर नव्हतं. असे कहायचे धोत्र आणि कहायचे असे शर्ट होते माऊली महाराज. आता माऊली महाराज म्हणले मला 60 शर्ट आहेत म्हणले, 2 महिन्याला नंबर लागतो म्हणले. पहा तुम्ही माऊली महाराज. अहो, काही इकडे 200 ड्रेस आहेत, कधी घालावता यायला माहित नाही. धोव्याची तर किती येत, घरात किती येत, कोणाच्या मुळे झालं महाराज हे सगळं. फक्त नामदेवरायाचं नाव घेतो, तुकोबारायचं नाव घेतो, माऊलीचं नाव घेतो. पण त्यांच्या परमार्थ करीत असताना महाराज त्यांना काहीच मिळालं नाही, आणि ते मिळण्यासाठी त्यांनी परमार्थ केला नाही. नामदेवराय कीर्तन करायचे महाराज, धोती नसायची आपा त्यांना घालायला. तेव्हा अशी लोक वाटीत बी नव्हते. आता इलेक्शन तसे नव्हते. आता महाराज काही येऊ द्या, आधी महाराजाला म्हणतात हे नाही कपडे करा, तेव्हा नव्हतं असं. नामदेवराय महाराज वाळवंटात कीर्तन करीत असताना त्या ठिकाणी महाराज पळलेले कपडे घ्यायचे आणि गोंधळायचे, आहे का नाही. सुंबाचा रक्ताची लंगोटी, सुंबाचा रक्ताची लंगोटी, सुंबाचा रक्ताची लंगोटी, सुंबाचा रक्ताची लंगोटी. कीर्तनकारी कीर्तन करीत होते महाराज. आणि ही कीर्तनाची परंपरा नामदेवरायानं सुरू केली. सुंबाचा करदोडा, ऐक नाही, रक्ताची रंगोती, ऐक नाही, नामा वाळवंटी कीर्तन करी. कधी देवाला काही मागितलं नाही, देवाच्या सोबत होते. खरं सांगा, नामदेवराया साध्या सुध्याच्या सोबत नव्हते बरं. असंही देवाच्या सोबत नव्हते. काही काही लोक म्हणतात ना महाराज 12 वर्ष झाले मी ह्या मंदिराचाच पुजारी, या देवस्थान सगळं माझ्याकडेच आहे. पण देवस्थानामधला देव कधी बोललाय का बाबा? तुला बोललाय का देव? नाही. अहो, जगाचा मालक असणारा भगवंत तो नामदेवरायाच्या हातानं जेवत होता, जेवत, आहे का नाही. सांगा तुम्ही किती जवळीकता असेल देवाच्या सोबत नामदेवरायाची. अहो, आपल्याला तर किती दिवस झाले महाराज, आहे का नाही, तर ध्यानात सुद्धा येत नाही. जो जगाचा मालक आहे महाराज, ही सगळी काही सत्ता असेल ना, सगळी त्याच्या हातात आहे. बोलायचं का नाही बोलायचं, उद्या चिप करायचं का त्याच्या हातात आहे का नाही. हे सगळं काही चालतंय ना, हे सगळं त्याच्या हातात आहे का नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलते हरिवी तुझी
त्याच्या सत्तेनं चालतं आहे ना. सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. असा असणारा भगवंत, त्या भगवंताच्या समोर नामदेवराय उभे आहेत. कधीच काही मागितलं नाही. देवाला जेवू घालायचे, देवाच्या सोबत राहायचे बरं का. सगळं काही देवाच्या. एवढा मान होता नामदेवरायला तिथं. भगवान शंकरापेक्षा मोठा, ब्रह्मदेवापेक्षाही मोठा. काकड्याला पंढरपुरामध्ये भगवान शंकर याचे बरं का, ब्रह्मदेव याचे, स्वर्गातून सगळे देव याचे, अप्सरा गंधर्व सगळे याचे महाराज. पण त्याला लाईनला लागावं लागायचं. कशाला? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटे उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत लाईनला लागावं लागायचं आहे का नाही. भगवान शंकराला सुद्धा लाईनला लागावं लागायचं. पण नामदेवराय आले की डायरेक्टच यायचे. कारण की मान नामदेवरायला होता. कशाचा होता? काकडा धरायचा. काकडा हे सगळ्यांना उभं राहायचं. पण नामदेवराय तिकून आले की डायरेक्ट अगोदर शेष घरामध्ये जायचे. तिकून माईला म्हणायचे, रुक्मिणी मातेला म्हणायचे, द्या बरं ताट लवकर करून. कोणाला? रुक्मिणी मातेला लगेच ताट करायचं आणि नामदेवरायची वाटच पाहायची. कधी येतोय नामा, कधी येतोय नामा आहे का नाही. नामदेवरायला एक दिवशी उशीर झाला. विठ्ठल महाराज नामदेवरायला थोडासा उशीर होत असते आहे का नाही. माहित नाही. उशीर झाला नव्हता बर का. भगवंतानं सांगितलं होतं नामदेवरायला थोडस उशीर आहे. कारण की रुक्मिणी मातेला थोडासा गर्व झाला होता आणि रुक्मिणी माताचा गर्व थोडासा कमी करण्यासाठी नामदेवराय थोडा उशीर आले. मग रुक्मिणी मातेला वाटलं आता आरती आपणच घेऊन जावं हे का नाही. काकड्याची आरती मधात घेऊन जावं ना आपण आता आरती करावं. महाराज रुक्मिणी माता त्या भगवंताच्या दरबारामध्ये त्या राऊळामध्ये आल्याच्या नंतर पाहिलं तर भगवंत सगळे भगवंत दिसू लागले. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ताट घेऊन आलेले आहेत मंदिरामध्ये. पाहतात तर सगळे पांडुरंग परमात्म्याचंच रूप दिसायला. ओळखूच येईना दादा. तेवढ्यामध्ये नामदेवराय आले आणि नामदेवरायाकडे पाहिलं. कोण? रुक्मिणी मातेने. मी नामदेवरायाची ताकद सांगायला तुम्हाला की ज्या भगवंताच्या अर्धांगी असणाऱ्या रुक्मिणी माता त्याला सुद्धा आपला देव कळन. कोण दाखवून दिला हो? विष्णुदास विष्णुदास
येणे दाविले खून. नामदेवानं सांगितलं, मा ज्याला ओवाळायचं ना तुम्हाला ते पहा ना म्हणले त्यांच्याकडे, आहे की नाही. वैजयंती वैजयंती माळ गळा शोभे हृदय श्री वत्सला महाराज गळ्यामध्ये ती काही वैजयंती माळ आहे ना म्हणले, ती पहा म्हणले ते भगवंत आहेत. किती अधिकार असेल नामदेवरायाचा. पण जीवनामध्ये संसारासाठी काहीच मागितलं नाही, कधीच नाही मागितलं. एवढी गरीब परिस्थिती होती नामदेवरायाची, पण काही मागितलं नाही दादा. देवाच्या डोक्यावर वज झालं होतं आणि देवाला निस्वार्थ परमानं महाराज काय परमार्थ केला त्याचं वज देवावर होत असते. काही नाही मागितता. आज पंगत घातली की दुसऱ्या दिवशी येईल पाणी मागायला. खरं सांगा, नाही येईल पाणी लागलं तर म्हणले पंगत बंद, आहे का नाही महाराज. आज नामदेवाचा एवढा परमार्थ होता, कधीच देवाला काही मागितलं नाही. अहो एका जन्मात नाही, चारही युगामध्ये भगवंताच्या सोबतच होते नामदेव. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, आहे का नाही. चारही युगामध्ये काहीच मागितलं नव्हतं, देवाच्या डोक्यावर वज झालं होतं. नामदेवराय आले की देवानं मान खाली घालायची. नामा काहीतरी मागा ना, संसारासाठी मागा. तुमची गरिबी मला देखो ना, आहे का नाही. तुमचे लेकरं फाटक्या कपड्यामध्ये आहेत, तुम्हाला घर नाही, आहे का नाही. एखादं काहीतरी मागा. खरं सांगा, मागा मानणार कोण आहे हो? आमदार खासदार आहे काय? हो जगाचा मालक आहे, साक्षात नामदेवरायाला माहित आहेत काय पाहिजे तुम्हाला. मागा ना नामा. तुझ्याकडे काय आहे द्यायला? काय तू काय देणार आहे आम्हाला? हे नामदेवरायाचं बोलण्यावर का आपलं नाही. जगाचा मालक आहे. आताच प्रमाण म्हणलं आपण, सगळं काही त्याच्यामुळे चालतंय. त्याला भगवंताला महाराज नामदेवराय म्हणतात काय तुझ्याकडे द्यायला. आणि एखादा गरीब माणूस नाही का रगील असल्यावर एखाद्या श्रीमंत माणसाला म्हणते काय आहे तुझ्याकडे, म्हणते बरं का. पण नामदेवराय तशी रगील नव्हते बरं का. आणि मग एखाद्याकडे लयच मोठ्या माणसाकडे पाहायचं असं समजा तर ते म्हणतात काय तुझ्याकडे सांग बरं. मग खालून वर पाहते, एक नाही काय रे तुझ्याकडे. एवढं लगे गप्पा हाणायला, एवढ्या मोठमोठ्याल्या गप्पा हाणायला. काय तुझ्याकडं माहित आहे मला तुझ्याकडं काय आहे. आणि खालून वर पाहणं सुरुवात केली कोण? नामदेवरायानं. भगवंताच्या कमरेवर 2 हात आहेत बरं का. नामदेवरायाने एक हात असा ठेवला कमरेवर, असं देवाकडे केलं. काय रे तुझ्याकडे म्हणजे काय काय 6 महिन्यापासून ऐकायलो काहीतरी मागा काहीतरी मागा. काय तुझ्याकडे म्हणले. आणि खालून वर पाहायला सुरुवात केली महाराज. वर पाहत पाहत गेले, वर डोक्यावर भगवंताच्या. आता मी सगळं तुम्हाला पांडुरंग परमात्मा दाखवणार. पंढरपूर ध्यानात आणा. पांडुरंग परमात्म्याच्या वर माथ्यावर काय हो, काय आपा मुकुट आहे बर का. मुकुट पाहिला. मुकुट नामदेवराय म्हणले माझी इच्छा आता या मुकुटावर गेली म्हणले. कशावर गेली? या मुकुटावर इच्छा गेली म्हणले. जे काय मुकुट घातलेला आहे तो आहे मुकुट, याच्यावर माझी इच्छा गेली म्हणले. पण खरं सांग म्हणले, खरं सांग म्हणले. ज्याचं त्यालाच माहित असतं हे कोणाचं शर्ट घालून आलंय, हे कोणाचा कोट घालून आलंय, आहे का नाही. कोणाची मोटरसायकल आणली, लग्नाला गेलाय पण किरायाची हे का स्वतःची हे त्याची त्यालाच माहित असते. खरं सांग म्हणले. आणि दुसऱ्याची वस्तू आपा देता येते का? एखाद्यानं मोटरसायकल लग्नाला मुळवाट्या वाटण्यासाठी आणली आणि ती जर लय जावायला आवडली, जावायला काय म्हणणार बाबा दुसरी घेऊन देईन पण ही देता, कारण की ही मोटरसायकल मी दुसऱ्याची आणलेली, तुला दिसायली माझ्याकडं पण माझी नाही. नामदेवरायला सगळंच माहित होतं याचं. विठाला 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 काय म्हणलं तुझ्याकडं, मला मुकुट हवाय तुझा. पण ते कोणाचं आहे म्हणले, आहे का नाही. ते तुझा आहे का खरं सांग, तुझा असला तर दे म्हणले. भगवंताच्या लक्षात आलं याला कुठून कोण सांगितलं गडा म्हणले. नक्की तिनं सांगितलं असं म्हणले, आहे का नाही.
महाराज मला तुमचा देवा मला मुकुट आवडलेला आहे, पण खरं सांगा ते कोणाचं आणलंय? मग नामदेवराज सांगितलं लागले आहे का नाही, म्हणले मला तुझा मुकुट हवा आहे देवा, पण ते तुझा नाही. मागू मुकुट मातीचा, मागू मुकुट मातीचा, तितो आणीला इंद्राचा, तितो आणीला इंद्राचा, देवाच्या कानाकडे लक्ष दिलं. देवाच्या कानामध्ये देवबापा काय? हो देवबापा कुंडल. देवाच्या कानात काय? कुंडल आहेत. देवाच्या कानामध्ये कुंडल आहेत. कुंडल पहिल्यानं आमच्या इथं एक वारकरी गवळण म्हणायचे, वारियानु कुंडल डोळे मोडीत दादा चाले, वारियान कुंडल हाले ओ डोळे मोडीत दादा चाले. कुंडल आहेत कुंडल कानामध्ये. त्या कुंडलावर लक्ष गेलं. नामदेवराय म्हणले देता येतात का तुला कुंडल? सांग आहेत का तुझे? आहेत का कुंडल? कोणाचे आहेत कुंडल? हो आहे का नाही? माघू कुंडले करणीची, तितो आणीले कर्णाची. त्याच्याही खाली थोडंसं आले महाराज नामदेवराय आणि गळ्यामध्ये पाहिलं तर वैजयंती माळा दिसली. वैजयंती माळा दिसल्याच्या नंतर म्हणले ही माळ देता का? देवानं हातात लावला. म्हणजे हिला देता येत नाही गडी, कारण की ही जर दिली तर माझी खूनच जाते. तूच आता खून देव दाखवून देईल ती ना, कारण की ही माझ्या गळ्यातली माळ गेली की मीन तुम्ही सारखे दिसणार. म्हणले विठाला माघू वैजंती माळ, शून्य दिसेला वृक्षस्थळ, शून्य किंमत होऊन जाईल म्हणले त्याची. नाही देता येत देवाला तुला. त्याच्याही खाली महाराज नजर टाकली. कोण? नामदेवरायानं. आणि देवाच्या कमरेला काय घातलेला होता? पितांबर होता. म्हणले पितांबरला आवडायला जसं माऊली महाराज आवडू लागलो धोतर तुम्हाला देऊन टाकतो. कीर्तन झाल्या विठाला 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 मागू पितांबर सेला, ते तो काशेशी कशिला. अरे म्हणले ते तर तू नेसलेला आहे ना देवा, तुला कसं देता येईल? त्याच्याही खाली गेले महाराज नामदेवराया. आणि पायामध्ये देवाच्या तोडर घातलेले चांदीची आहेत ना, तोडर घातलेले. मागू पायीचे तोडर दाग जाईल असुराचा, दाग जाईल असुराचा, दाग जाईल पाहिलं नामदेवरायानं तर पायामध्ये खडावा दिसल्या आहे का नाही? त्या खडावा तरी तुमच्या आहेत कर देवा म्हणले.
ऐक नाही खडावा ऐक नाही माघू खडावा पायीच्या पितो आणल्या शेषाच्या त्याच्याही खाली जाऊन पाहिलं नामदेवरायानं तर कशावर उभे आहेत देव बरं ईट कोणाची कोण झोकलेली ऐक नाही कशी रे ईट झोकली अरे झोकलेल्या इटेवर तू उभा आहेस म्हणले ईट पण आमचीच आहे ना विठ्ठला काय देणार आहे देवा देणाराला महाराज मागायचे का कोणाकडं त्याच्याकडे ते असलं पाहिजे मागणाऱ्याकडे ते असलं पाहिजे काही मागायचं जर असन तर ते त्याच्याकडे असलं पाहिजे बरं नुसतं असून काय फायदा नाही त्याचा तो मालकही पाहिजे बर का देणाराचे 4 प्रकार आहेत बर का 4 गुण ज्याच्याकडे असते ना त्याला देता येते देणारा श्रीमंत पाहिजे पहिली गोष्ट देणारा काय पाहिजे श्रीमंत पाहिजे आता गंजा लोकांच्या मनात आले कीर्तन झाल्यात नंतर महाराजाला 500 देऊन पाया पडू पाहिजेत का नाही जवळ आता कुठं जवळ महाराज संघ आणले का नाही देणारा श्रीमंत पाहिजे बरं नुसतं श्रीमंत असून काय फायदा नाही देणारा स्वतंत्र पाहिजे पुन्हा कोणाला विचारायचं काम नसलं पाहिजे देणारा स्वतंत्र पाहिजे बरं देणारा उदार पाहिजे उदारही पाहिजे आणि देणारा कृपाळूही पाहिजे खरं सांगा त्याच्याकडेच मागितलं पाहिजे ज्याच्याकडे ह्या 4 गोष्टी अरे आमच्या भगवंताकडे तर 6 गोष्टी आहेत ऐकणं यश श्री अवदारी ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य ही 6 गुणवर्ये असती जयेत ऐकणं महाराज 6 गुण षडगुण संपन्न असणारा भगवंत आहे हे सगळे गुण भगवंताकडे आहेत त्याला देता येत असतं बरं का नुसता श्रीमंत असून जर उदार नसन तर काही फायदा नाही नुसता उदार असून गरीब असन तरी काही फायदा नाही बर का आणि श्रीमंतही आहे उदारही आहे पण चाबी घरच्याच्या हातात आहे देता येते का नाही देता येत महाराज चाबी जर घरच्या एखादा सप्ताह जर उभा राहिला महाराज तुमच्या गावातलं सांगत नाही बरं का दुसऱ्या गावचे सप्ताह उभा राहिला कमिटी जाती त्याच्या हातात महाराज 2-4 अंगठे असतात ब्रासलेट असते बसलेलं असतं खुर्चीवर खूप मोठा श्रीमंत असते गावातले तरुण मंडळ आता पण हे तरुण मंडळ जाते टोप्या गिप्या घातलेल्या कपडे घातलेले ते मुलांना पांढरे म्हणते आता काय करू आपल्या गावातले एकदम श्रीमंत घरापासून आपण सुरुवात करू है का नाही त्याच्याकडे जाऊ म्हणले आणि तिथून पावती फाडू आपण तिथे जाते म्हणते पाटील आम्हाला तुमच्यापासून सुरुवात करायची ते म्हणले द्यायला काही हरकत नाही पण ती घरी कोण तिला विचारावं लागेल खरं सांगा श्रीमंत असला तरी काय फायदा आहे स्वतंत्र पाहिजे स्वतंत्रही पाहिजे उदारही पाहिजे बर का आणि त्याच्यानंतर कृपाळूही पाहिजे या 4ही गोष्टी जिथे असताना तिथे देता येत पहा तुम्ही आमच्या देवाकडे पहा देव कृपाळू पण आहे ऐका नाही तैसा नो हे देवराव याचा कृपाळू स्वभाव देवाकडे पहा तुम्ही कृपाळू आहे समर्थ किती हो ऐका नाही ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा अकल्प आहे आणि आयुष्याची या दोन्ही गोष्टी पाहतो महाराज जीवनामध्ये कधी मागितलं नव्हतं 6 महिने भगवंत मागा मागा म्हणत होते तरी मागितलं नव्हतं आणि जे दिवशी एखादा व्यक्ती काहीतरी मागण्यासाठी आला त्या दिवशी महाराज देवाला किती आनंद झाला असं ना मागणारा व्यक्ती आला ना ह्या मोठ्या लोकांना तेव्हाच लक्षात येते काहीतरी मागते आलं की लक्षात येत असतं त्याच्या देवाच्या लक्षात आलं नामदेवरायाच्या हातात चिठ्ठी होती बर का आणि माग धरली होती अशी चिठ्ठी भगवंताच्या लक्षात आलं म्हणले अरे 4 युगात यानं काहीच मागितलं नाही आता मागतंय म्हणले काहीतरी मागतंय आता यानं काही मागू द्या आता द्याचे देण्याची भावना झाली कोणाची देवाची भावना झाली होती नामदेवरायानं काही मागू द्या आता देवाच्या ध्यानात आलं अरे कृतयुगा
युगामध्ये, त्रतयुगामध्ये, द्वापार युगामध्ये नामा माझ्या सोबत होता, काही द्यायला तयार होतो, पण नामदेवरायानं हात नाही लावला. महाराज, त्रतयुगामधली आपल्याला माहिती आहे सर्वांना, नामदेवराया अंगदाच्या रूपामध्ये होता. अंगदाच्या रूपामध्ये राम भक्त अंगद होते नामदेवराया. आणि नामदेवरायाच्या वडिलाचा वध झाला भगवंताच्या हातात. वाली, खरं सांगा, आपल्या वडिलाचा ज्या पार्टीनं खून केला त्या पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश करायला पाहिजे का? नाही. पण नामदेवरायाची आई म्हणजे अंगदाची आई, अंगदाची आई, तिने सांगितलं, बाळा आपल्याला रामाच्या पार्टीत जायचं बरं का, आपल्याला रावणाच्या पार्टीत जायचं नाही. तुझ्या मनातला राग दोष सगळा काढ. आणि त्या टायमाची लेकरं ऐकत होते. तुला दिसत असेल मोठी पार्टी रावणाची, कारण की सोन्याची लंका आहे, सगळं काय आहे, पण त्या पार्टीमध्ये जाऊ नको म्हणे. कोण म्हणाले हे? कारण की तुझा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर तुला रामाला शरण जावं लागेल. आईचं ऐकलं आणि दोघही मायलेकर महाराज रामाच्या समोर आले आणि नतमस्तक झाले. नुसतं नतमस्तक झाले नाही महाराज, त्या शेवेमध्ये पहिला नंबर आणला. पहिला नंबर आणल्यामुळं त्या जी काही वानर सेना होती त्याचा प्रमुख सुद्धा अंगदाला करण्यात आलं होतं. आणि सगळे एका ठिकाणी बसलेले आहेत. रावणाच्या सोबत युद्ध सुरू होणार आहे बर का. एक दिवशी सगळे बसलेले आहेत. रामप्रभूनं हनुमंतरायाला सांगितलं, म्हणले अंगद कुठे बलवारे. अंगदाला बोलून घेतलं. अंगदाला बोलून घेतल्याच्या नंतर अंगद समोर उभे आहेत. हनुमंतराय, लक्ष्मण सगळे काही तिथे. म्हणले रावण मेल्याशिवाय बर का सीताला आणता येत नाही, कारण की रावण मारावंच लागणार आहे. म्हणले त्याच वेळेस आपली सीता भेटणार आहे. परंतु रावण मेल्याच्या नंतर माझ्या मनात एक इच्छा झाली, म्हणले की त्या लंकेचं राज्य तुला करावं. विठाला विठाला अंगदाच्या डोळ्यामधून टपा टपा पाणी येत आहे. अंग ढस ढस लढायला. महाराज, मला तुम्ही त्या लंकेचं राज्य करता का? अहो, त्या लंकेचा राजा होण्यासाठी मी तुमच्याकडे आले. कोण म्हणाले? अंगद म्हणाले. त्या लंकेचा राजा मला करण्यासाठी मी तुमच्यामध्ये प्रवेश केलेला नाही, मला जीवनमुक्त व्हायचंय. माझ्या आईनं सांगितलेलं, उद्धार जर करून घ्यायचा असेल तर उठी पुत्रा जाई बाळा, तो तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जिथे असते उदंड. जिथं साधू संत आहेत त्या ठिकाणी जा, देवाचं दर्शन होईल आणि देव भेटल्याच्या नंतर जीवन मुक्त होशील. अहो, त्या लंकेचं भूषण मला काय सांगता? हे कोण म्हणाले? अंगद, नामदेवरायाचाच अवतार. त्या लंकेचं भूषण मला सांगू नका, मला लंका नको. कारण की लंकात जर मला पाहिजे असेल ना, लंका मला काही मोठी नाही. अहो, ज्याची लंका तुम्हाला आता जिंकायची आहे तो रावण मारायचा आहे. तो रावण माझ्या बापानं बर का काखेमध्ये धरून 7 समुद्राच्या आंघोळ केलेल्या आहेत. म्हणजे हे का नाही, नुसता जरसा दाबला असताना माझ्या बापानं तर चित झाला असता रावण. म्हणजे आणि मग रावण लंकेचा राजा कोण झाला असता? बाप. आणि बाप जर राजा झाला असता तर ती लंका कोणाला मिळाली असती? मलाच मिळाली असती. ज्याच्यासाठी तुम्ही सगळा साराजम केला म्हणले, त्याला माझ्या पाळण्यामध्ये लावलं होतं. म्हणले पाळण्यामध्ये
बावलं म्हणून खेळणं म्हणून माझ्या बापाची एवढी ताकद होती, पण माझ्या बापानं कधीच कोणापुढे हात पसरला नाही. एक नाही वडिलाची रीत जाणत सो. आम्ही मागणारे माणसं नाहीत, आम्ही देणारे माणसं आहोत म्हणले. एक नाही आम्ही देणारे, आम्हाला देऊ नका म्हणले, फक्त आम्हाला तुमच्या चरणाजवळ राहू द्या, आम्हाला लंख नको. नामदेवराय म्हणले हे देवाच्या ध्यानात आलं, यानं द्वापार युगात सुद्धा काही मागितलं नाही, है का नाही. यानं त्रेतायुगात काही मागितलं नाही, यानं सतयुगात सुद्धा महाराज काही मागितलं नाही. आणि आज मात्र चिठ्ठी घेऊन आलाय. आज जर हा म्हणला मला ब्रह्मांडाचा धनी करा तरी याला करतो म्हणले. पण महाराज पायावर चिठ्ठी ठेवली, नामदेवरायानं पायावर चिठ्ठी ठेवली आणि ती चिठ्ठी भगवंतांना अशी वर उचलली आणि पाहिली तर त्याच्यात मागणी होती, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. भगवंत म्हणले आता कलियुगामध्ये, हे कलियुग आहे, खरं सांगा कलियुगामध्ये आयुष्य किती हो? अल्प आयुष्य मानमध्ये, अल्प आयुष्य शतगणिते आढळराय, शतगणिते आढळराय, अधिकाला पिडारो बक्षय, अधिकाला पिडारो बक्षय, पाय भजनाची उडले तो पायला, आयुष्य मानवते काय उरलं बजण्यासाठी? खरं सांगा आपल्याला आयुष्य किती दिलेलं आहे? फक्त महाराज 100 वर्षाचं, त्याच्यामध्ये अर्ध तर गेलं है का नाही, काही बालपणामध्ये गेलं, काही तरुणपणामध्ये गेलं आणि काही वृद्धपणामध्ये गेलं. भजनच कवा करायचं मला काही कळलं. खरं सांगा लहान आहे तो रक्त काही कळत नाही म्हणतो, आणि जेवण पण आपण इथं मस्तीमध्ये असतो नाही का नाही, आणि वृद्धपण झालं नाही एकदा दादा मग विठ्ठला येत नाही. जवरक आपल्या हातात आहे ना माय तवरक दान पुण्य करून घेता येते. ज्ञानोबा सांगतात हात होती खुले हे तो अद्यापि न कळे, करून टाकी सगळे दानादिक. जवरक आपण सगळे जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आपुले सोहित पाय तीर्थयात्रे जाय नको. जवरक आपलं सगळं काही साध्य आहे ना माय तवरकच करता येतं. आयुष्यच किती दिलं आपल्याला, अल्प आयुष्य आपलं. आणि नामदेवरायाची मागणी हे कल्प आणि इथं अल्प, केवढा फाल्ट आहे खरं सांगा. आता कल्प आणि अल्प याचा आपल्याला फरक सांगायचा जर असेल दादा, तर जो काय आपल्या घडीतला काटा फिरतो ना सेकंदाचा, ते 60 सेकंद झाल्याच्या नंतर 1 मिनिट होते आपा बर का. 60 मिनिट झाल्याच्या नंतर 1 तास होतो, आणि 12 तास झाल्याच्या नंतर 24 तास झाल्याच्या नंतर 1 दिवस होतो बर का. असे 360 दिवस झाल्याच्या नंतर किती होते? 1 वर्ष होते. 360 दिवस झाले आणि असे 360 दिवसाचं 1 वर्ष. आणि हे काही युग जे आहे ना, हे युग 4,32,000 वर्षाचं आहे. कोणतं? कलियुग. कल्प सांगायला तुम्हाला मी, कल्प 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे. असे 4 युग झाल्याच्या नंतर 1 कल्प होत असत. मग द्वापर युग किती वर्षाचं आहे? दत्तराव महाराज मला काय माहित नाही, तुम्ही कोण उठाला विठाला. 8,32,000 64 वर्षाचं बर का. 8,64,000 वर्षाचा आहे द्वापार युग. त्रेतायुग किती वर्षाचं?
नाही विठाला 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 12,96,000 वर्षाचं आहे बरं का त्रतयुग. आणि सतयुग किती वर्षाचा विठ्ठल महाराज? आम्हाला काय म्हणा आता उद्याचे दिवस आहेत फक्त. विठाला विठाला त्रतयुग किती वर्षाचं आहे सांगा ना कोणीतरी सांग. नाही हा हेच ऐकायचं तुम्हाला. विठाला विठाला जे माहित नाही का ते ऐकण्यासाठीच महाराज लोक असतात. जे माहित आहे रोज कोळपटन बेल्ले माहित आहे तुम्हाला. रोज विनोदाची कथा गोड वाटते हे असलेच नंतर लोक उठून जाते झोपत येत. म्हणून आम्हाला काय गरज आहे विनोदा वाचून आहे का नाही. काय त्या राहिले विनोदा वाचून का जवळीचा देव दूरी होतो. महाराज विनोद सुरू झाला ना कीर्तनात रंग भरलेली जी काही देवता असते ती दूर होऊन जात असते. महाराज जर आपल्याला जीवन मुक्त व्हायचं असेल तर हे कीर्तन आपल्याला कळालं पाहिजे. विठाला सतयुगाचा विषय महाराज 17 लाख बर का 28,000 वर्षाचं. किती 17,28,000 वर्षाचं. आणि हे सगळेच मिळून किती होते आता लिहूनच घेतलं नाही म्हणा आम्ही सांगितलं असतं. 43,000 किती होते महाराज एक नाही 43 लाख किती 43 लाख. विठाला विठाला कारण की मोह चुकन म्हणून मी भागवत करायला विचारलं बरं का. कारण की भागवतामध्ये मनवंतर मध्ये विषय आलेला आहे बरं का. भागवतामध्ये एक पूर्ण मनवंतर आहे. त्या मनवंतरामध्ये कृततर्त द्वापार कली या चौगाच्या मेळी एक महायुग शुद्ध आढळी वेदांत शास्त्री ऐशे सहस्त्र महायुग जान तो ब्रह्मयाचा एक दीन आहे का नाही. हे मनवंतर आहे भागवतामध्ये. आणि त्या मनवंतरामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर हे आयुष्याची मागणी करायला येत नामदेवराया कोणत्या पाहणार आहे बरं का तुमचा. कल्प आयुष्य मागितलेलं आहे. कल्प आयुष्य म्हणजे काही साधन आहे माय. या 4 युगाचा मिळून एक कल्प होत असतो बर का. आणि या 4 युगाचा मिळून एक कल्प होत असतो. आणि आपलं आयुष्य तर अल्प आहे. मग अल्पाचा आणि कल्पाचा कसा मेळ लागन. चिठ्ठी पाहिली महाराज आणि देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. नामा तुझं म्हणणं खरं आहे रे आहे का नाही. पण हे कलियुग आहे ना या कलियुगामध्ये कल्प आयुष्य कसं देता येईल आहे का नाही. कारण की प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी होत 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 100 आलोत आपण आता आहे का नाही. 100 आलोत नाही तर प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी झालेलं आहे. महाराज आयुष्य कमी झालेलं आहे कसं देता येईल. त्यावेळेस नामदेव म्हणले संपूर्ण वळवाचा देवा आहे का नाही. काय संपूर्ण वळ वाचवा कोण म्हणाले हे नामदेवराय माहित आहे का नाही. कारण की मी कल्पाची जी काही मागणी करीत आहे कारण की कृत तर्त द्वापार कली या 4ही युगामध्ये माझा भक्त असला पाहिजे. माझ्या भक्ताचा नातू पंतू बर का वारकरी झाला पाहिजे. ते नाही राहू द्या ऐक नाही कोण राहत असते. इथे नाही उरो आले अवतार हिरते पामर जीव किती. मला माहित आहे देवा एक दिवस जायचंय सगळ्याला कोणी इथं राहण्यासाठी आलेलं नाही. परंतु माझ्या त्या गावामध्ये माझ्या वारकऱ्याच्या गावामध्ये जसं आता या चिंचोलीमध्ये पहा तुम्ही नवीन मुलं तयार झाली नवीन मुलं तसं देवा माझ्या वारकऱ्याच्या घरामध्ये मुलगा जरी नाही झाला हरिभक्त तरी त्याचा नातू तरी हरिभक्त झाला पाहिजे. त्याचा पंतू तरी हरिभक्त झाला पाहिजे. आणि ही जी काही माझी वारकऱ्याची परंपरा आहे ना देवा हिला आयुष्य दे. विठाला माझी या सकळा हरिचा दासा माझी या सकळा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझ्या हरीच्या दासामध्ये बर का आयुष्य हे देवा दुसरं काही मागत नाही फक्त माझ्या वारकऱ्यांना आयुष्य दे गड्या कारण की आयुष्य हे भगवंताच्या कृपेने मिळत असते महाराज अन्नदाने दृढ आयुष्य माणसाला जास्त दिवस कमीत कमी 100 वर्षामध्ये 80 वर्ष जर जगायचं असेल बर का तर कमीत कमी बर का जावडे पाटील अन्नदान केलं पाहिजे अन्नदान जर नाही झालं आपल्या कोण आयुष्यामध्ये तर आपल्याला अचानक मृत्यू येत असतो पहिल्या जन्मात अन्नदान जर झालेलं असेल तर आपण दृढ आयुष्य होतो हे मी सांगत नाही बरं स्वर्णदाने निर्मल कांती ऐकलं पण प्रत्येकाला बदलून बदलून दिलं पाहिजे आणि उदक दाने सदा सुखी मग पाण्यावाल्याच्या घरीच पाणी नेऊन द्यायचं ऐकलं उदक दाने सदा सुखी अन्नदाने दृढ आयुष्य अन्नदान जर केलं असेल तर त्याला आयुष्य मिळत असते आणि हे वारकऱ्याकडून घडत असते म्हणून महाराज सांगितलं अहो पहा तुम्ही शिवाजी महाराजाच्या काळामध्ये शिवाजी महाराज वारकऱ्यासाठीच जास्त करीत होते मंडळासाठी बरं का महाराज लोकांसाठी अहो पण त्या टायमाचे महाराज लोक आम्ही पाहिजे होतो शिवाजी महाराज कारण की मग मजा येत होती विठ्ठला विठ्ठल आताचे वारकरी तव्हा पाहिजे होते बर का माऊली गावात नाही ना ते पण पहिले लोक होते महाराज एकच राजा होऊन गेला महाराज कोण शिवाजी महाराज दानशूर बर का ज्ञानशूर म्हणून त्याला शिवाजी महाराज म्हणतात राजाला कोणी महाराज म्हणतात एकच राजा होऊन गेला नाही झुकविली मान अरे एकच राजा होऊन गेला नाही झुकविली मान आणि आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान एकच राजा होऊन गेला नाही आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान काऊन गजर करायचा माहिती का आता धर्मावर ग्लानी आलेली आता सुद्धा पहा तुम्ही त्या बांगलादेशमध्ये कीर्तन बंद आहे भजन बंद आहे देवाची पूजा बंद आहे मंदिर तोडायले तर एवढी हत्या चालू आहे ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रात झाली होती आणि आमचे शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून हा परमार्थ आहे लोक म्हणते शिवाजी महाराज नाव का घेता अरे शिवाजी महाराज नाव नाही घ्यायचं म्हणजे पाप आहे कारण की त्याच शिवाजी महाराजामुळे आजपर्यंत आपण जिवंत आहेत आजपर्यंत आपला परमार्थ जिवंत आहे आणि आज सुद्धा तोच वेळ आलेला आहे दादा नाहीतर काही खरं नाही एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याचा दगडावर माझ्या राजाचं नाव
स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रक्तासाठी वार झेलले आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाचं नाव गाव कथेवर एक देगला माझ्या राजाचं नाव परमार्थ जीवन ठेवण्याचं कार्य आमच्या शिवाजी महाराजांना केलं. म्हणून तर महाराज तुकोबरायाकडे नगरांना घेऊन गेले होते. पण आमच्या संतांना काहीच मागितलं नाही, राजाला नाही मागितलं कधी. आणि मागितलं जरी असन तर ते देवालाच मागितले, आणि देवालाही मागितलं असन तर ते संतासाठीच मागितलं, दुसरं काहीच नाही मागितलं महाराज. कोणासाठी? संतासाठी. अकल पावी शेवावी तया कोळा माझी या सकळा हरीच्या दासा. देवा जर द्याचाच तुला जर द्याचाच असं ना देवा, तर या माझ्या संत मंडळीला कोणत्याच प्रकारची कल्पनेची बाधा नको टाळे कल्पनेची बाधा नको संशय होऊ देऊ नको. परमार्थावर संशय झाला नाही पाहिजे, देवावर संशय झाला नाही पाहिजे, भागवतावर संशय झाला नाही पाहिजे, कीर्तनावर संशय नसला पाहिजे. परमार्थ करीत असताना संशय झाला नाही पाहिजे. कारण की कल्पना म्हणजे संशय, संशय झाला नाही पाहिजे. कल्पनेची बाधा आणि ती संशयाची बाधा महाराज इतकी गहाण आहे बरं का. पाप होतं पाप, संशय होऊन बरं का थोर अनेक पाप नाही आणि विनाशाची वाघूर प्राणयाशी. महाराज एकदा का संशय झाला की ते संशयाचं भूत तयार होत असते. म्हणून संशय देवा होऊ देऊ नको. आणि माझ्या भक्ताला बरं का अहंकार तर होऊ देऊ नको. कारण की अहंकार झाला बरं का, अहंकार गेल्याच्या नंतर देव होतो, पण अहंकार झाला की वाया जातो. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरुतो समान भार देवा. माणसाला कोणत्याच गोष्टीचा अहंकार झाला नाही पाहिजे. अहंकार थोडाही झाला ना महाराज की ते देवाला एवढं वजवतं एवढं वजवतं की त्याला मातीतच नेऊन घालतो. ऐका नाही, बुडालाच नेऊन घालतो.
बुडाला. त्याच्यानं कधीच माणसाला जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचा अहंकार झाला नाही पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा माझ्या भक्त मंडळीला, माझ्या साधू माणसाला, माझ्या वारकऱ्याला अहंकार हो देऊ नको गडे, आणि सगळ्याच कल्याण कर म्हणले शेवटच्या चरणी. नामाने तया आसावे कल्याण, नामाने तया आसावे कल्याण, नामाने तया आसावे कल्याण, नामाने तया आसावे कल्याण. ज्ञानेश्वर पावनी ज्ञानराज पावनी तुकाराम, ज्ञानेश्वर पावनी ज्ञानराज पावनी.